खरं सांगायचं तर आम्ही चौघेजण बहीण-भाऊ, तिघी बहिणी, एक भाऊ आणि कोण किती शिकलं, कुणाचं मधी शिक्षण थांबलं, कोण पुढे गेलं, कोण मागे राहिलं, हे आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला. हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असायला हवं. तर सगळ्यात मोठा म्हणजे माझा भाऊ, त्यानंतर त्याच्या पाठची मी, माझ्या मागची अनेक आहे आणि तिच्या मागची एक, असे चौघीजण बहीण-भाऊ आम्ही. तर लहानपणापासून कसं आजी-आजींचा सहवास म्हणजे मला आणि माझ्या भावाला लाभला. छोट्या दोघी बहिणींना काय म्हणजे त्या वेळानं झाल्या दोघी आणि कसं काय त्या दोघी परत झाल्या काय माहीत नाही. पहिल्यांदा तर मुलगा होताच, त्यानंतर एक मुलगी होती आणि पुढं आणि 2 वाढवायचं कारणसुद्धा आहे. ते पुढच्या एका व्हिडिओमध्ये सांगेनच. आणि 2 मुलींचा चान्स का घेतला माझ्या आईने. तर लहानपणी माझे आजोबा, मला आठवतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. छोटीशी अशी बालवाडी होती आणि तिथे जाताना एक छोटीशी पानपट्टीसुद्धा लागत होती. पानपट्टी आता बऱ्याच जणांना माहीत असेल, नसेल. छोटंसं असं दुकान, त्याच्यामध्ये सगळे थोडे थोडे खाऊ ठेवलेले होते आणि तेव्हा आता बटर मिळतात ते मोठे मोठे मिळतात, पण त्या काळामध्ये म्हणजे मी लहान होते तेव्हा अगदी छोटे असे आपले शेंगदाण्याचा किंवा राजगिऱ्याचा लाडू असतो बघा, त्या पद्धतीचे छोटेसे असे बटर मिळत होते तेव्हा. तर 5 पैसे, मी त्या काळातली सांगायला लागले, मी 5 पैसे सुद्धा म्हणजे व्यवहार केलेला आहे. 5 पैशाचा 5 बटर येत होते आणि ते मला म्हणजे मी शाळेत जावे म्हणून माझ्या आजोबा ते पानपट्टीतलं 5 पैशाचे 5 बटर मला घेऊन द्यायचे आणि मला बालवाडीमध्ये नेऊन सोडायचे. आता नर्सरी आलेली आहे, UKG, अप्पर KG, असं काय लोअर KG असं आले. तेव्हा आमच्या काळात असलं काय नव्हतंच. बालवाडी एकच होते आणि त्यानंतर डायरेक्ट आम्हाला पहिलीमध्येच ॲडमिशन मिळायचं, म्हणजे फर्स्ट KGला. तर असं होतं तेव्हा. तर एक ह्याचं मंदिर होतं, देवाचं, राधाकृष्णाचं मंदिर. त्यामध्ये आमची बालवाडी भरायची, असं सेपरेट काय वेगळं असं नव्हतं. आणि त्या देवळाच्या समोर छोटंसं अंगण असायचं. त्या अंगणामध्ये आम्हाला आमच्या बाई म्हणायचो आम्ही. आता मॅडम सर काय म्हणतात, पण तेव्हा आम्ही बाई म्हणायचो. बाई आम्हाला शिकवायला असायच्या. त्या आम्हाला छोटासा फुटबॉलचा खेळ त्या अंगणामध्ये खेळायला शिकवायच्या आणि 1-2 तेव्हा स्लायडिंग लाईन वगैरे अशा आता आहेत. तेव्हा आमच्या काळात काय तसं नव्हतं. डायरेक्ट आ, इ आणि क, ख, ग, घ बाराखडीच असायची. अंकज्ञान असायचं इतकं आणि अंकल्पी असायची आम्हाला. आणि थोडकीच असायची, पण एवढं त्यामध्ये ज्ञान असायचं. त्या अंकल्पीमध्ये भरपूर काही गोष्टी त्या अंकल्पीने शिकवल्यात. अजून पण ते मनावर कोरल्यासारखं आहेत बघा. लहानपणी आपलं मन अगदी कोरी पाटी असते त्या पद्धतीचं असतं. त्यामुळे ते पूर्ण कोऱ्या पाटीवर ज्या रेषा उमटल्या त्या अजून पण आहेत, तशा आहेत आणि ते आठवते तेच तुम्हाला मी आत्तापर्यंत शेअर करणार आहे. तर माझे आजोबा असे करायचे आणि आजोबा आमचे झंपर शिवायचे. झंपर म्हणजे ब्लाऊज, आता ब्लाऊज म्हणतो आपण आणि त्या काळात झंपर असं म्हणायचे. आणि अख्ख्या गावामध्ये 1-2-3च असं शिवणारी लोक असायचे. आणि मुळात आमचा बिझनेस पण शिंपीचा आहे, म्हणजे आम्ही शिंपी असल्यामुळे शिंपी कारागिरामध्ये आमचं 12 बलुतेदारमध्ये असल्यामुळं माझे आजोबा झंपर शिवायचे आणि त्याच्यावरती संसार अगदी म्हणायचं आमच्यात की सुईच्या टोकापासनं संसार करायचा. तर तो संसार टिकतो असं त्या काळातली लोक म्हणायची. मग ते झंपर शिवून शिवून आमच्या आजोबांना पण 2 मुलं आणि 2 मुली होती. त्या काळात भरपूर चांगल्या पद्धतीनं नुसतं झंपर शिवून पण त्यांनी चांगली लग्न केलीत. चांगले विचार, चांगलं शिक्षण त्यांनी मुलांना म्हणजे जसं जमल तसं तरी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि त्यानंतर मग माझे काका, म्हणजे पप्पा म्हणतो आम्ही त्यांना, आणि पप्पा आणि मम्मी, काका काकी त्यांना पप्पा मम्मीच मी म्हणायचे आणि आई वडिलांना आई आणि बाबा असं. आणि त्या काका काकीनं मुलं नव्हतीत म्हणून आमच्या आईने चान्स पुढे घेतला, म्हणजे 2 मुलांचा. अगदीच कोण म्हणजे त्या दोघांना पण नाही म्हणून पुढं असं असावं म्हणून 2 मुली पण झाल्या माझ्या पाठच्यानी. अजून एक आहे ती. तर आत्तापर्यंत सगळ्यांची आमची लग्न झालेली आहेत.
एकमेव भावाचं सोडलं तर ते का म्हणजे ते पण सांगते एका डिटेल त्याच्यावरती एक व्हिडिओ येणारच आहे. भावाचं म्हणजे लग्न का केलं नाही वगैरे. मला तशी 2 मुलं आहेत कॉलेजला आणि 9वीला एक आहे. असतात कधी-कधी व्लॉगमध्ये त्यांना व्लॉग आवडत नाहीत. खरं तर घरात कुणाला तुझं तू कर बाई म्हणतात म्हणून मी करते. मला आवडतंय म्हणून. तर अशा पद्धतीनं मग माझं शिक्षण तिथेच झालं. 1ली ते 4थी कन्या शाळेमध्ये झालं आणि 5वी नंतरचं शिक्षणसुद्धा म्हणजे मुलींच्या शाळेत झालं. 5वी ते 10वी तिथेच आणि त्यानंतर मग 11वी-12वी पण शाळेतच लगेचच निघाल्यामुळं मी कॉमर्स शाखा निवडली होती. 11वी-12वी माझ्या म्हणजे गावातच झाली. तो तो एक वेगळाच किस्सा आहे. आता ह्यामध्ये सांगायला गेलं तर खूप मोठा व्लॉग होणार. म्हणजे मी 11वी-12वी मला सायन्सला मिळत असून सगळे कॉलेजचे जे काही रूल्स असतात म्हणजे हे झालं होतं ॲडमिशन सगळे सायन्स कॉलेजला क्लोज झालं होतं तरीसुद्धा मला मिळालं होतं सगळ्याच कॉलेजला आणि चांगली टक्केवारी होती मला म्हणून नंबर पण आला होता, बक्षिसं पण मिळाली होती. पण मी कॉमर्स शाखा निवडली कारण ते पण सांगते एका व्हिडिओमध्ये तुम्हाला. म्हणजे मिळालं असून सुद्धा मी का ते चॉईस केलं नाही, काय घटना त्या पाठीमागे घडली ते. तर माझं बी.कॉम झालं आणि बी.कॉम नंतर माझं डी.एड झालं. डी.एड नंतर लग्न झालं. लग्नानंतर सुद्धा मी बी.एड केलं. आणि त्यानंतर जॉब थोडा केला. लहान मुलं छोटी-छोटी होती. त्यानंतर मग सोडलाच मी जॉब. नंतर दुसऱ्या फील्डमध्ये जे शिरले त्यानंतर मी शिक्षकाचा म्हणजे शिक्षकाची नोकरी सोडली कायमचीच असं म्हणायला काही हरकत नाही. आणि दोघी बहिणी पण चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्यांनी घेतलं. एक MA झाली आणि एक BSc झाली आणि त्यानंतरचं पुढच्या व्लॉगमध्ये सांगते. चला बाय.